बघा आज फुल तयार करणार आहे मी. हे प्लेट ठेवून घरात कुठलीही प्लेट असली ज्या मापाने तुम्हाला फुल तयार करायचं असेल इझिली मी फुल दाखवणार आहे. फेविकॉलच्या डब्बीने काढून हे बघा अशी प्लेट ठेवून घ्यायची आहे. नंतर हे बघा असं फेविकॉलच्या डब्बीने रांगोळी टाकून घ्यायची आजूबाजू. तर असं जाड पद्धतीने म्हणजे डिझाईन तयार होईल. हे बघा अशा पद्धतीने आपण रांगोळी टाकून घेतली. त्याच्यानंतर प्लेट काढा हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपण बोटाने गोल सर्कल करूया. हे बघा इझिली सगळ्यात सोपी रांगोळी आहे. तुम्हाला पण येईल, नक्की ट्राय करा, शिका. माझे व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट करा. माझे चॅनल लो चालू आहे, सपोर्ट करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही कारण मला नवीन नवीन व्हिडिओ आणायचे आहेत, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा आता गोल झाल्यानंतर आपण बोटानेच करणार आहे. बघा हे बघा अशा पद्धतीने डिझाईन काढूया बोटाने. हे बघा किती छान येते डिझाईन. तुम्ही पण घरी ट्राय करा. खास तुमच्यासाठी व्हिडिओ आणला आहे, बेसिक महिलांसाठी की सोप्या पद्धतीने घाईघाईत रांगोळी काढता येत नाही देवाऱ्यासमोर किंवा कुठं, तर आपण इझिली काढू शकतो 5 मिनिटात रांगोळी, 5-7 मिनिटात. म्हणून माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझे 4 चॅनल आहेत, JL रंगोली, JR रंगोली, JS रंगोली, JB रंगोली. त्याला पण सबस्क्राईब करा, त्याच्यावर पण माझ्या रांगोळ्या आहेत. नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कसा वाटला माझा व्हिडिओ. हे बघा किती सुंदर झालंय फूल तयार. आता अशा पद्धतीने मी सगळे सामान वापरणार. हे बघा फेविकॉलची डब्बी मी स्वच्छ धुवून घेतली आहे, सुकवून घेतली आहे. नंतर रांगोळी गाळून त्याच्यात भरली आहे. नंतर वरचा टोप कापलाय मी असा. त्याप्रमाणे तुम्ही पण करा, एकदम इझिली आपल्याला काढता येईल म्हणून. हे बघा आता हे सगळे साहित्य मी यूज करणार आहे. झाकण, बॉटल, ही बॉटल, हे चम्मच, मार्कर. तुम्ही बघा माझा व्हिडिओ. हे बघा मार्करने असंही करू शकता तुम्ही डिझाईन. हे बघा मधी अशा पद्धतीने ही मार्करने. हे बघा घरगुती सामानाने तुम्ही कशाला बाहेर जायचं, घरीच आपल्या मार्कर वगैरे घेऊन शिका. माझे मी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे. रेषा रंगोली, एका बोटाने फूल कसं तयार करतात, कारण 2 मिनिटात तयार होतं ते फूल. एका बोटाने पान, चमच्याने पान कसं काढायचं, रेषा रंगोली, डॉट रंगोली, सगळ्या सोप्या इझिली प्रकारे मी शिकवणार आहे. तुम्ही जर ट्राय केलं तर तुम्हालाही असंच नक्की येईल. हे बघा अशा पद्धतीने मार्करचा बी यूज करू शकतो. त्याच्यानंतर मध्ये आपण डॉट टाकूया. हे बघा किती इझिली अशी बॉटलने डॉट टाकता येतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही फेविकॉलची बॉटल. हे बघा अशा पद्धतीने आपण राऊंड करून घेऊया. बघा राऊंड केल्यानंतर व्यवस्थित हळूहळू राऊंड करूया. सपोर्ट करा कारण माझं चॅनल लई लो चालू आहे, म्हणून मला नक्की सपोर्ट करा. म्हणजे मी नवीन नवीन सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवेन. हे बघा व्हिडिओ आणेल. हे बघा आता मी छोटा चम्मच घेतला आहे, त्याच्याने मी अशा पद्धतीने फुल काढून घेणार आहे. बघा ह्या बाजू, त्या बाजू, बघा 4 बाजूने काढलं. नंतर मधनं काढूया. हे बघा नक्कीच सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब कोणीच करत नाही व्हिडिओ बघितल्यानंतर. नक्की सबस्क्राईब करा. मी म्हणजे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ आणेल सोप्या पद्धतीने रांगोळी कशी काढायची असं. हे बघा आता आपण बोटाने गोल करूया. कलरची असेल तर अजूनच सुंदर दिसेल. कलरचे पण आपण व्हिडिओ आणूया फुलाचे, कशा इझिली 2 मिनिटात फुल कसं तयार करायचं ते पण व्हिडिओ आणूया. हे बघा अशा पद्धतीने गोल करा. नंतर त्याच्यात वापस रांगोळी टाका, वापस गोल करा. बघा कलरचं असतं ना, कलर टाकून अधिक सुंदर दिसते. बघा याप्रमाणे खूप सारे व्हिडिओ आणणार आहे मी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवायला. हे बघा आपण चमच्याने मार्करने काढून झाल्यानंतर हे बघा आता ही याला जाड जास्त कापलंय मी, म्हणून हे बॉर्डर काढू शकतो. हे बघा हे बारीक टोक आहे, सुईने असं हे करून
हे थोडंच कापा फेविकॉलचं, मी जास्त कापलंय, जास्त ब्रॉड पाहिजे म्हणून. हे बघा दुसरी बॉटल घेतली. याच्यानंतर तुम्ही असं निशाण पाडा. हे बघा डॉट पाडा, हे आमने सामने. हे बघा दोन. मला अगदी येतच नसेल तर हे बघा अशा पद्धतीने समोर असे डॉट पाडा, इकडं तिकडं समोरासमोर. इझिली तुम्ही फुल शिकू शकता. मी भरपूर असे व्हिडिओ आणणार आहे म्हणून तुम्हाला सांगते, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कोणीच करत नाही. कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा याच्यामध्ये मी टाकणार आहे, या दोघांच्या मध्येही टाकणार आहे. हे बघा अशाकडे या दोघांच्या मध्येही मी टाकणार आहे. हे बघा या दोघांच्या मध्येही मी टाकणार आहे. इझिली मी तुम्हाला शिकवणार आहे. असं जर तुम्हाला फुल, हे बघा असं जर फुल कम्प्लीट म्हणजे येत नसेल तर तुम्ही काय करायचं, हे दोन डॉट आहेत ना, याच्या इथं डॉट टाकायचा. हे दोन आहेत ना, इथं डॉट टाकायचं. हे दोन आहेत तर इथं डॉट टाकायचं. अशा पद्धतीने, हे बघा अशा पद्धतीने डॉट टाकून घ्यायचा. नंतर तुम्ही हळूहळू ट्राय करा, नक्कीच येईल. हे बघा त्याप्रमाणे असं भिडवायचं या डॉटला. नंतर हे बघा या डॉटला भिडवून हे बघा असं भिडवत जायचं. अशा पद्धतीने बॉटलने लई सुंदर रांगोळी येते. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल. हे बघा हे सगळे सामान मी यूज केले, मार्कर वगैरे. हे बघा झाकणचा पण उपयोग होतो. हे बघा अशा पद्धतीने बघा डॉटला भिडवत जायचं. अशा पद्धतीने बघा किती सुंदर इझिली फूल तयार होते. हे बघा अशाप्रमाणे. हे बघा त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 3 अशी रेष ओढूया, मोठी वाली. नंतर ही बघा छोटी वाली. बघा अशा पद्धतीने एक मोठी ओढायची, त्याच्यानंतर 2 सेम ओढायच्या आजूबाजूने. बघा अशा, बघा ही अशी मोठी छोटी. हे बघा डब्बीनेच आपण सगळं काही करू शकतो. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू नक्की ट्राय करा, नक्कीच येईल. त्याला प्रॅक्टिस लागेल पण नक्कीच येईल तुम्हाला. हे बघा माझे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा नक्कीच. हे बघा अशा पद्धतीने माझी शिकवायची पद्धत कशी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे ते तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर आपण इथंही एक लेहर टाकू शकतो. हे बघा अशा पद्धतीने मध्ये जागा आहे. बघा जर छोटं फुल काढायचं असेल तर लेहर नाही टाकायचं. अजून जर आपल्याला वाढवायचं असेल ते शिकवायसाठी मी छोटे फुल. नंतर मी वेगवेगळ्या फुलांचे व्हिडिओ आणणार आहे म्हणून सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. बॉटलने इझिली 10 मिनिटात आपण रांगोळी काढू शकतो ही. हे बघा नंतर तुम्हाला शेडिंग शिकवते कशी टाकायची शेडिंग. हे बघा ही रांगोळी घ्यायची, ही चुट्टी घ्यायची आणि हा अंगोठा पुढं सरकत जायचं. हे बघा अशा पद्धतीने असं अशा आणि अशा शेडिंग टाकायची. बघा टाकून या पद्धतीने. हे बघा अशी शेडिंग टाकायची, पुढं ढकलत जायचं. हा अंगोठा आणि चुट्टी, अंगोठा पुढं सरकायचं. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा, येईल तुम्हाला पण. हे बघा सरळ घ्यायच्या. हे बघा जेवढ्या सरळ आल्या तेवढ्या सरळ घ्यायच्या. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. हे बघा प्रॅक्टिस केल्याने सगळ्यांनाच येतं. प्रॅक्टिस जरुरी आहे. अशा पद्धतीने हे बघा. त्याच्यानंतर बॉटलच्या साह्याने आपण डॉटही टाकू शकतो. हे बघा 3 डॉट टाका. हे बघा अजून छान दिसेल.
अशा पद्धतीने तुम्ही रांगोळी 10 मिनिटात तयार करू शकता. 5 मिनिटात मी फुलं शिकवणार आहे, मी कशी तयार करायची, सगळे व्हिडिओ आणणार आहे. नक्कीच पहा माझे व्हिडिओ. हे बघा 3 डॉट टाकून घ्यायचे आपल्याला. हे झाल्यानंतर आपण काय करूया, हे जो आहे ना इथं 2-2 डॉट टाकूया, म्हणजे अजूनच चांगले दिसेल. असे 2 डॉट. बाटली चालत नसेल तर फक्त तिला अशा पद्धतीने आपल्याला वाटलं तर इथंही 1-1 डॉट टाकू शकतो आपण त्याच्या लेवलने. बघा म्हणजे अधिक सुंदर अशी मोठी रांगोळी दिसेल. बघा अशी. बघा कशी वाटली माझी शिकवायची पद्धत कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच त्याच्यासाठी हे सगळं साहित्य वापरले मी. हे बघा मार्कर वगैरे. आता बोटाने राऊंड असं पंच करा. ऑटोमॅटिकली राऊंड होतात ते. मी कशी करते ते बघा आधी. ते बघा असं असं या पद्धतीने छान दिसते रांगोळी. तुम्ही इथंही करू शकता. हे बघा राऊंड अशा पद्धतीने सुंदर दिसते. आपली झाली रांगोळी तयार. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा मी यूज केलेले सामान मार्कर, बघा बॉटल, चम्मच, झाकण. बघा अशा पद्धतीने मी तयार केलेली. बघा शेडिंग कशी करायची. बघा किती सुंदर फुल तयार झालंय. म्हणून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हे बघा इथं तुम्ही राऊंड करू शकता. जे थेंब उरले ते अशा पद्धतीने. नक्कीच माझे व्हिडिओ बघा.